भक्तिशास्त्रीच्या या 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण 16वा अध्याय पाहणार आहोत, दैवासुर संपत विभाग योग. तर ह्या अध्यायामध्ये एकंदरीत 24 श्लोक आहेत आणि दैवी आणि आसुरी गुण 1 ते 6 या श्लोकांमध्ये सांगण्यात आले. आसुरी प्रकृती ही 7 ते 18 मध्ये सांगण्यात आली आहे आणि आसुरी कार्यकलापांचं फळ काय आहे हे 19 ते 24 या श्लोकात सांगण्यात आलंय. तर या अध्यायाबद्दल पाहताना की 15 मध्ये अध्याय 15 मध्ये भौतिक जगाचं जे अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलंय, तर भौतिक प्रकृतीचे गुण या वृक्षाच्या वरच्या शुभ दैवी शाखा आणि खालच्या या आसुरी शाखा या दोन्हींचं पोषण करतात. आणि अध्याय 16 मध्ये कृष्ण दैवी गुणांचं पण वर्णन करतात, जे एखाद्या व्यक्तीस या वृक्षातून उन्नत होण्यास आणि सर्वोच्च मुक्ती प्राप्त करण्यासाठी सक्षम सुद्धा बनवतात. आता दैवी आणि आसुरी गुण हे 1 ते 6 मध्ये सांगण्यात आले. तर भगवान श्रीकृष्ण आसुरी गुणांचं विस्ताराने वर्णन करतात आणि ती मानसिकता जी व्यक्तीला वृक्षाच्या खालच्या पातळीवर नेते आणि अखेरीस नरकात टाकते त्याचंही स्पष्टीकरण करतात. आता हे गुण व्यक्तीला कसा लाभ किंवा तोटा होतो या गुणांमुळे याचंही ते वर्णन करतात. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो की आसुरी स्वभाव, 7वा श्लोक ते 18व्या श्लोकामध्ये. मग आसुरी गुणांचं वर्णन केल्यानंतर पुढे भगवान श्रीकृष्ण आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या विचार, कला, वृत्ती आणि मानसिकता याचं विश्लेषण करतात. आणि त्याच्यात पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आसुरी कर्मांचे परिणाम किंवा उन्नती किंवा अधोगतीचा पर्याय. हे 19 ते 24व्या श्लोकात सांगितलंय. भगवान श्रीकृष्ण सांगतात की आसुरी कर्मांचे परिणाम म्हणजे अधम योनीमध्ये किंवा नरकासमान जीवनात पडणे, काम, क्रोध, लोभ हे आसुरी जीवनाची मुळं आहेत. बुद्धिमान व्यक्तींनी अशा प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे आणि शास्त्रांचं श्रद्धेने पालन केलं पाहिजे. दैवी आणि आसुरी प्रवृत्तीत मुख्य फरक काय आहे, तर दैवी लोक शास्त्र पालन करतात आणि आसुरी लोक शास्त्राच्या विरुद्ध वागतात. तर आपण पाहूया की क्लोज बुक एक्झाममध्ये काही प्रश्न येणार आहेत. तर ते प्रश्न काय असतील ह्याचं तुम्हाला वेगळ्या एका टॉपिकमध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. तर या अभ्यासाचा जो आहे, हा जो भक्तिशास्त्रीचा अभ्यास आहे, तर त्याचा केंद्रबिंदू काय आहे, तर भक्तिपूर्वक आणि राक्षसी स्वभाव यांचे संबंधित गुण स्पष्ट केलेले आणि हे गुण 3 गुणांशी कसे संबंधित आहेत हे पण सांगितलेले आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे हेही सांगितलेले आहे. 15शी जर आपला अध्याय 15शी जर संबंध बघायचा झाला तर वटवृक्षाच्या जादा मुळांचा उल्लेख जीवांच्या विविध क्रियांशी केलाय. काही शुभ क्रिया आहेत तर काही अशुभ क्रिया आहेत. हे गुण दैवी किंवा असुर कसे विकसित होतात, तर विशिष्ट गुणांशी असलेल्या त्यांच्या संयोगामुळे. आता आसुरी गुण रज आणि तमोगुणातून विकसित होतात आणि अशा गुणांच्या आधारे केलेल्या जाणाऱ्या क्रियांना कदापिही मोक्ष प्राप्ती शक्य नाही. मग अशा व्यक्तींचं अंतिम भवितव्य काय? असा मनुष्य भौतिक जगतातच अडकतो किंवा अधम योनीमध्ये म्हणजे कीटक प्राणी जन्म घेतो. त्यानंतर आपण पाहू दैवी गुण. तर हे सत्वगुणातनं विकसित होतात. सत्वगुणातल्या क्रिया ज्या आहेत ह्या दैवी मानल्या जातात. या क्रिया ज्या आहेत या मोक्षाच्या मार्गावर व्यक्तीला नेण्यासाठी उपयुक्त आणि मंगलमय असतात. आता हे सर्व 26 दैवी गुण 26 वैष्णव क्वालिटीज जे सांगितलेले आहेत हे त्रिगुणातीत आहेत, म्हणजे गुणांच्या पलीकडचे आहेत असं त्यांचं वर्णन करण्यात आलंय. हे गुण आत्मसाक्षात्कारासाठी आणि भौतिक बंधनातून मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे. अभिजातस्य या शब्दाचं महत्व काय आहे, तर एखाद्या विशेष गुणवत्तेचा उत्तराधिकारी. वैदिक शास्त्रानुसार संततीचा जन्म सत्वगुणी वातावरणात व्हावा यासाठी गर्भाधान संस्कार हे शिफारसनीय आहे. आता दैवी गुण असलेल्या मुलांचं पालन करण्यासाठी समाजामध्ये 10 सामाजिक नियमांचं पालन पण करणं आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये गीता 7व्या अध्यायात 11व्या श्लोकात सांगते, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तर गुणांच्या विकासाचा आधार हे गुण समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक आणि व्यावसायिक स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारे जोपासले जातात. सरावानी गुणांची वृद्धी होते.
जरी भौतिक स्थिती क्लेशदायक असली तरी हे गुण जे आहेत हे सर्व वर्णांमध्ये सरावानी विकसित होऊ शकतात आणि या सरावामुळे मनुष्य उच्च अशा आध्यात्मिक स्तरापर्यंत पोहोचू शकतो. दैवी व्यक्तिमत्वाचं लक्षण काय? तर शास्त्राच्या आज्ञेनुसार व्यवस्थित आणि शुद्ध जीवन जगणं. त्यानंतर येतो वर्णाश्रम धर्म. केवळ जन्मावर आधारित समाजाची विभागणी ही नसून योग्य शिक्षण, गुण आणि कर्म याच्यावर आधारित आहे. याचा उद्देश काय? तर समाजात शांती, सुख, समृद्धी राखणे. संन्यासी हा सर्व वर्णांच्या आश्रमाचा गुरु आहे आणि तो ब्राह्मणांचा देखील गुरु आहे. तर ब्राह्मण हा इतर 3 वर्णांचा आध्यात्मिक मार्गदर्शक असतो असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. तर आपण पाहू की कशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला ना एक टेबल बनवायचं आहे. त्या टेबलमध्ये काय गोष्टी असणार आहेत? तर 26 वैष्णव क्वालिटीज असणार आहेत. हां, तर ते टेबल तुमच्याशी शेअर केलं जाईल. तर ज्याच्यामध्ये गुण, वर्ण किंवा आश्रम आणि कॉमेंट म्हणजे त्याची टीप. तर ह्या 3 हेडिंग खाली हे टेबल बनवायचं आहे 26 क्वालिटीचं. सगळ्यात पहिला 1-2 गुण आपण पाहू म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. सगळ्यात पहिले आहे निडरता म्हणजे अभयम. कोणत्या वर्ण आणि आश्रमासाठी आहे? संन्यास आश्रमासाठी पहिली प्रायोरिटी आहे. हां, म्हणजेच कसं? याची कॉमेंट काय होईल की परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण अवलंबून, आधाराशिवाय एकटं जगण्याची आणि राहण्याची तयारी आणि परमात्मा जो आहे तो शरणागत जीवांचं संपूर्ण रक्षण करेल यावर पूर्ण विश्वास. रक्षिष्यति इति पूर्ण विश्वासो. तर त्यानंतर दुसरा गुण पाहू, शुद्धता, सत्व संशुद्धी. याच्यासाठी कोणता वर्ण प्रिस्क्राईब आहे? तोही संन्यास. आणि त्याच्यात कॉमेंटमध्ये काय येईल? नियम किंवा शिस्त पाळणं हे अनिवार्य. स्त्रियांसोबत गुप्त संबंध टाळले पाहिजेत. चैतन्य महाप्रभू स्वतः खूप कठोर होते, पण चैतन्य महाप्रभूंनी अशा प्रकारच्या वागण्याचा छोटा हरिदासला खूप मोठा दंड दिला, कारण छोट्या हरिदासांच्या हातनं अशा प्रकारचा एक अक्षम्य अपराध घडलेला होता. हा दुसरा गुण आपण पाहिला. असे 26 वैष्णव क्वालिटीज आहेत. तर ते आपण या 16व्या अध्यायातनं शोधून काढायचे आहेत आणि त्याचं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी संपूर्णपणे विश्लेषण दिलेलं आहे. तर त्यावर आधारित तुम्ही सगळ्यांनी 26 वैष्णव क्वालिटीजचं हे टेबल बनवायचं आहे. तर हे टेबल बनल्यानंतर आपला पुढचा पॉइंट असा आहे की 6 आसुरी गुण कोणते आहेत? तर या श्लोकात नरकाचा राजमार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या मार्गाचं वर्णन आहे. तर या ठिकाणी बघा की अभिजातस्य, तर या शब्दाचं महत्व काय आहे? तर हे गुण जे असतात ना, हे आईच्या गर्भात असतानाच व्यक्तीमध्ये विकसित होतात आणि वाढत्या वयासोबत हे सर्व शुभ आणि अशुभ गुण प्रकट होतात. आता आपण पाहू आसुरी गुण कोणकोणते आहेत. तर त्याच्यात सांगण्यात आलंय अहंकार म्हणजे धर्म आणि आध्यात्मिक प्रगती दाखवण्याचा केवळ दिखावा पण नीतींचं पालन नाही. दर्प म्हणजे ॲरोगन्स, थोडं शिक्षण आणि संपत्ती मिळाल्यावर गर्विष्ठ होतात. अभिमान म्हणजे कन्सेट, इतरांनी आपली पूजा करावी अशी इच्छा ठेवतात, मागणी करतात पण आदर प्राप्त करत नाही. क्रोध अँगर, लहानसहान गोष्टीवरून तोंड उघडतात आणि रागवतात. कठोरता हार्शनेस, उग्र आणि कठोर बोलतात. अज्ञान म्हणजे इग्नोरन्स, काय करावं आणि काय करू नये हे माहीत नसतं. सर्व काही स्वतःच्या इच्छेनुसार आणि हट्टाने करतात. कोणत्याही अधिकाराला मान्यता देत नाही. आता श्लोक 4 आणि 5 यातला संबंध काय? तर कृष्ण अर्जुनातल्या मनातल्या शंका दूर करतात की युद्धामध्ये सहभागी होणं आणि मारणं ही कृती दैवी आहे का आसुरी आहे. भगवान कृष्ण स्पष्ट करतात की अर्जुन दैवी गुणांचा धारक असल्यामुळे त्याचं युद्ध करणं हे दैवी आहे आणि आसुरी प्रवृत्तीचं नाहीये. आता 5व्या श्लोकामध्ये दैवी आणि आसुरी गुणांचे परिणाम काय? तर दैवी गुण मोक्षाकडे नेतात आणि आसुरी गुण बंधनात अडकवतात. श्रीकृष्ण अर्जुनाला आश्वस्त करतात की तो दैवी गुणांचा पालन करता असल्यामुळे आणि धारण करता असल्यामुळे त्याचे युद्ध जे आहे हे दैवी युद्धच असणार आहे. त्यानंतर या
5व्या श्लोकात एक सेंट्रल पॉइंट आहे. तर श्रीकृष्ण अर्जुनाला दैवी गुणांचा का मानतात? कारण अर्जुन न्याय, अन्याय, योग्य, अयोग्य यांचा विचार करतो. उदाहरणार्थ भीष्म आणि द्रोण यांच्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तींना मारावं का नाही मारावं याचा अर्जुनाने विचार केला. वर्णाश्रम धर्मानुसार नियम आणि नियमांचं आचरण म्हणजेच आध्यात्मिक कृती आहे. क्षत्रिय म्हणून शत्रूवर बाण सोडणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि ते न करणं हे खरं तर आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया श्लोक संख्या 6. तर 2 प्रकारचे सृष्टीत जीव आहेत, दैवी आणि आसुरी. दैवते आणि दानव दोन्हीही प्रजापतीच्या संतती आहेत. आणि श्रील प्रभुपादांनी तसा तात्पर्यात उल्लेख पण केला. मग या दोघांमधला एकमेव फरक या तात्पर्यात प्रभुपाद स्पष्ट करतात. ते म्हणतात शास्त्रातल्या नियमनांचं पालन करणे. दैवी व्यक्ती काय करतात तर शास्त्राच्या नियमांचं पालन करून जगतात आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक शास्त्राला नकार देतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आता याच्या पुढचा टॉपिक चालू होतोय श्लोक संख्या 7 ते श्लोक संख्या 20. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आसुरी स्वभाव. आता या टॉपिकचा प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक उपयोग जर करायचा म्हटला तर कसा करायचा? तर व्यक्तीमध्ये ना निस्वार्थता आणि सामान्यतः वैराग्याची पातळी जितकी जास्त तितका तो व्यक्ती मोक्षासाठी प्राप्त आहे. एका अर्थाने बघायचं झालं तर आसुरी वृत्तीचं मूळ कारण म्हणजे काय? आत्म्याची जी अंतर्गत दिशा आहे ना ती कुठली आहे? कृष्णाच्या बाजूनी आहे का कृष्णाच्या विरुद्ध बाजूनी आहे? पुढील सर्व निवडी ज्या आहेत व्यक्तीच्या त्या या मूलभूत निवडीवर आधारित असतात. म्हणून काय की दैवी आणि आसुरी प्रवृत्ती या आत्म्याच्या श्रीकृष्णाकडे असलेल्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे. तर अशा आसुरी स्वभावाचं वर्णन ज्या लोकांना लागू पडतं त्यामध्ये 2 मुख्य गट असतात. एक ग्रॉस मटेरियलिस्टिक म्हणजेच भौतिकतावादी. संपूर्ण जग हे माझ्या उपभोगासाठी बनवलेलं आहे ही त्यांची धारणा असते आणि त्या कारणामुळे ते भगवान श्रीकृष्णांपासून कायम तुटलेल्या अवस्थेत राहतात. दुसरं आहे निर्गुणवादी किंवा मायावादी, ज्याला इम्पर्सनलिस्ट असं म्हणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की हे भौतिक जगत अस्तित्वातच नाही आणि त्यामुळे ते परमसत्याशीही संबंधित नाही. तर या पद्धतीने टॉपिक 1 आणि टॉपिक 2 याच्यामधला जो लिंकिंग आहे म्हणजे दुवा आहे तर त्याच्यात असं सांगितलंय की आसुरी वृत्तीचं संक्षेपात वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याचं आता सविस्तर वर्णन करतात. तर या विश्लेषणाद्वारे अर्जुनाला समजतं की त्याच्यामध्ये आणि युद्ध करण्यामध्ये कोणतीही आसुरी प्रवृत्ती नाही. तर त्यानंतर आपण पाहूया पुढचा टॉपिक. तो असा आहे की आसुरी स्वभाव. तर आसुरी स्वभावांचं थोडक्यात वर्णन केल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण काय करणार आहेत तर आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा विचार, कला, वृत्ती आणि मानसिकता याचं ते विश्लेषण करतात. आता आसुरी कर्मांचे परिणाम किंवा उन्नती किंवा अधोगतीचा मार्ग. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की आसुरी कर्मांचे परिणाम काय आहेत तर अधम योनीमध्ये किंवा नरकासमान जीवनात त्यांना टाकलं जातं. काम, क्रोध आणि लोभ ही आसुरी जीवनाची मूळ आहे. बुद्धिमान व्यक्तींनी अशा प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे, शास्त्रांचं श्रद्धेने पालन केलं पाहिजे. तर श्लोक संख्या 7 मध्ये आसुरी स्वभाव ठामपणे अधोरेखित करतो. काय काय करावं आणि काय करू नये हे त्यांना समजत नाही. ते शास्त्रांचं पालन करत नाहीत. अशुद्धता म्हणजे ना स्वतः शुद्ध आहेत ना शुद्धतेचं पालन करत आहेत. तर त्याच्याबरोबर त्यांचं आचरण हे वाईट असतं. ते कायम असत्य बोलतात आणि स्वार्थीपणा असतो. तर या गोष्टीतनं आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर या श्लोक संख्या 7 मध्ये अभ्यासाचा केंद्रबिंदू काय आहे तर काय करावं काय करू नये याचं त्यांना ज्ञान नाही. शास्त्रांचं पालन ते करत नाहीत. शास्त्र आणि सामाजिक नियम
हे न मानता ते स्वतःच्या मनमानी पद्धतीने जगतात. कधी त्यांना शास्त्र माहीतच नसतं आणि कधी माहीत असूनही पालन करण्याची इच्छा नसते. श्रद्धेचा अभाव असतो. हा वेदांवर विश्वास नसतो. महान ऋषी, त्यांचे अनुभव, शिक्षण, मार्गदर्शन ते स्वीकारत नाहीत आणि ह्या कारणामुळेच आसुरी समाज जीवनात सर्वात मोठं संकट ते लोक ठरतात. आता आर्य म्हणजे काय? हे प्रगत संस्कृतीचे लोक असून वेदांचे नियम जसेच्या तसे ते स्वीकारतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो आसुरी लोकांमध्ये, अशुद्धता. कर्मविधींचं पालन करत नाहीत, स्वतःला शुद्ध ठेवत नाहीत. बाह्य स्वच्छता म्हणजे दात घासणे, दाढी करणे, स्नान करणे या गोष्टी ते करत नाहीत. आंतरिक स्वच्छता म्हणजे चित्तशुद्धी होण्यासाठी ते हरे कृष्ण महामंत्राचा जप देखील करत नाहीत. त्याच्यानंतर त्यांचं आचरण जे असतं ते अनुचित अशा पद्धतीचं आचरण असतं. तर मानव समाजाची मार्गदर्शक तत्व जी आहेत हे मनुस्मृती या ग्रंथात दिलेली आहे. तर ते काय करतात, त्यांची वागणूक खूप अनुचित असते. इतरांशी रागराग करणे, कठोर वर्तन करणे. तर मनुस्मृतीमध्ये वारस हक्क आणि कायदे यांचं स्पष्टीकरण आहे आणि योग्य सामाजिक वर्तनाचं उदाहरण पण आहे. त्याचबरोबर महिलांविषयक विचार. तर त्याच्यात असं सांगण्यात आलंय की महिलांना अमर्याद स्वातंत्र्य देण्यात येऊ नये, त्यांना कायम संरक्षणाखाली ठेवलं पाहिजे. सर्व युगांमध्ये स्त्रियांचं हे संरक्षण झालंच पाहिजे. त्यांना गुलाम म्हणून कधी वापरलं नाही पाहिजे, तर त्यांना आपल्या मुलीप्रमाणे प्रेमाने वागवलं पाहिजे. तर आधुनिक महिला ज्या आहेत त्या स्वातंत्र्याच्या परिणामस्वरूप स्त्रिया नैतिकदृष्ट्या कमजोर झाल्या असून विवाह संकल्पना हळूहळू आता लोप पावत चालली. या कारणासाठी स्त्रियांना संपूर्ण प्रकारे संरक्षण देण्यासाठी त्यांना एकतर त्यांच्या वडिलांच्या संरक्षणाखाली ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या पतीच्या संरक्षणाखाली ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाच्या संरक्षणाखाली ठेवलं पाहिजे. जर ह्या समाजातल्या तीनही स्तरांचं संरक्षण स्त्रियांना प्राप्त झालं तर स्त्रियांचा खूप छान पद्धतीने विकास होऊ शकतो आणि त्या खूप शास्त्रीय दृष्ट्या ॲडव्हान्स होऊ शकतात आणि समाज प्रबोधनाचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रांमध्ये आढळतं. त्याच्यानंतर असुरांमधला आणखीन एक गुण असा की असत्य वर्तन. तर स्वतःच्या फायद्यासाठी ना ते लोक स्वतःची तत्वज्ञानं तयार करतात. तर अशा पद्धतीने 7वा श्लोक सांगतो आपल्याला. त्यानंतर आपण पाहूया 8वा श्लोक. तर इथं काय केलंय या श्लोकामध्ये, असुरांचं तत्वज्ञान इथं स्पष्ट करण्यात आलंय. हे जग आहे हे अवास्तव आहे, त्यामागे कोणताही ईश्वरी हात नाही किंवा ईश्वराचं कोणतंही प्लॅनिंग नाही. या जगाची निर्मिती ना केवळ काम आणि भोगाच्या इच्छेच्या आधारावर निर्माण करण्यात आलेली आहे, अशी त्यांची स्वतःची एक थीम किंवा स्वतःचं एक तत्वज्ञान असतं. ईश्वर शून्य जगत, कोणताही मूलाधार नाही, ही निर्मिती केवळ अपघाताने झालेली आहे, अशा पद्धतीचं त्यांचं तत्वज्ञान. कामेच्छा हे मूळ कारण असल्यामुळे या जगात फक्त लैंगिक गोष्टींची चर्चा आणि लैंगिक उपभोग हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. काम हेच कारण आहे असं त्यांचं दृष्टिकोन आहे. जीवात्मा किंवा सजीव हे भौतिक घटक आणि लैंगिक इच्छेच्या परिणामांचं मिश्रण आहे. त्यामुळे ते लोक काय करतात, आत्म्याचं अस्तित्व नाकारतात. सर्व काही भौतिक आहे, आत्मा देह याच्यामध्ये काही फरक नाही. जीवन म्हणजे एक स्वप्न आहे, तर त्यात ते गर्क होऊन गेलं पाहिजे. ज्ञान न मिळवता स्वप्नातच रममाण झालं पाहिजे. कोणीही सर्वोच्च नियंता नाही. आसुरी लोक मानतच नाहीत की सर्व काही श्रीकृष्णांच्या अधीन आहे. पण भगवंत तर सांगतात, मयाध्यक्षेण प्रकृते सूयते चराचरम. त्यानंतर या आसुरी लोकांचं शास्त्रांविषयी निश्चित मत नसतं. तर त्यांचं म्हणणं, शास्त्राचा प्रत्येक अर्थ बरोबरच असतो. म्हणजे कोणताही एक निश्चित शुद्ध दृष्टिकोन न मानता ते कायम गोंधळलेलं तत्वज्ञान स्वीकारत असतात. आता पाहूया आपण की 9व्या श्लोकामध्ये आणि आधीच्या 8व्या श्लोकामध्ये ह्याच्यात काय लिंक आहे. तर ही आसुरी तत्वज्ञान स्वीकारणारे लोक जे आहेत हे अशी नीच कृत्य कशा पद्धतीने करतात हे कृष्ण पुढच्या श्लोकात स्पष्ट करतात. आता या संदर्भात अतिरिक्त ऍडिशनल रेफरन्स जर द्यायचे झाले तर योग्य आणि अयोग्य यांच्यातील स्पष्ट निर्णय न घेता जी कृती केली जाते
ती रजोगुणाचं लक्षण दाखवते. त्याच्यानंतर एक गिधाड आणि कोल्ह्याची एक गोष्ट आहे की ज्यामध्ये ते दोघे एक तत्वज्ञान सांगतात की केवळ स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी हे दोघेही जगत असतात. राक्षसी स्वभाव असलेली माणसं कशी स्वतःच्या भ्रमात हरवतात याचं स्पष्टीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया श्लोक संख्या 9. तर श्लोक संख्या 9 मध्ये एक विषय आहे, तो म्हणजे असुरांची वृत्ती आणि त्यांच्या कर्माची प्रवृत्ती या श्लोकात स्पष्ट केली. तर वृत्ती काय आहे, तर असुरी लोक आहेत ना, हे स्वतःमध्येच हरवलेले असतात, मोहित झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये बुद्धीचा अभाव असतो. आता त्यांची कर्म कशी असतात, तर कर्म त्यांची विनाशकारक असतात, निरर्थक असतात आणि घातक कार्यांमध्ये गुंतलेले असतात. आता पाहू आपण मोहित झालेले आणि बुद्धीचा अभाव का, तर ते स्वतःला इतके प्रगत समजतात की त्यामुळे ते विनाश करणाऱ्या कृतींमध्ये स्वतः अडकलेले असतात. त्याच्यानंतर असतं उग्र कर्म, म्हणजे दुःखदायक, भयावह आणि विनाशकारी कृत्य ही त्यांची कृत्य असतात. भोग सुखासाठी ते भौतिक शोधांमध्ये गुंततात, ज्याचा परिणाम फक्त हिंसा आणि इतर जीवांवर दाखवलं जाणारा क्रोध किंवा क्रौर्य. म्हणजे काय, अमर्याद प्राण्यांची हंसा, म्हणजे प्राणी मारून खाणे, आणि न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुशस्त्र बनवणे. तर या पद्धतीने ते त्यांचं जीवन जगत असतात. आता आपण पाहू श्लोक संख्या 10. तर ह्याच्यामध्ये काय आहे, असुरांची मनोवृत्ती स्पष्ट केली आहे. कशा पद्धतीने, अमर्याद वासनेच्या अधीन असतात, अहंकार आणि खोट्या प्रतिष्ठेने भरलेले असतात आणि अशुद्ध कर्मामध्ये गुंतलेले असतात. क्षणिक गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात. आता अमर्याद वासना, त्यांची भोग करण्याची इच्छा थांबतच नाही, ती कायम वाढतच जाते. त्याच्यानंतर येते मोहितपणा, किंवा ते मोहित झालेले असतात. त्यांच्याकडे ज्ञान नाही आणि काय चुकतंय हे त्यांना समजत नाही. ते नेहमी चिंता आणि अस्वस्थतेने ग्रस्त असे असतात, कारण ते क्षणभंगूर गोष्टीचा स्वीकार करतात. आता क्षणभंगूर गोष्टींकडे त्यांचं आकर्षण का होतं, तर ते स्वनिर्मित देव आणि स्वनिर्मित स्तोत्र बनवतात. अशुची व्रत म्हणजे अशुद्ध व्रत धारण करतात. मुख्यतः 2 गोष्टींमध्ये गुंतलेले असतात, कामभोग म्हणजे सेक्स एन्जॉयमेंट आणि भौतिक संपत्ती जमा करणे. अशुची वृत्ती म्हणजे स्त्रिया, मद्यपान, जुगार आणि मांसाहार यामध्ये ते गुंतलेले असतात. आता याच्याच जोडीला ते अहंकार आणि खोट्या प्रतिष्ठेमध्ये सुद्धा अडकलेले असतात. अशा लोकांची तत्व जी असतात ही वेदांना मान्य नसतात. कृत्रिम साधनांनी ते काय करतात, तर समाजात स्वतःचा खोटा आदर निर्माण करतात. जरी ते अधोगतीकडे जात असले ना, तरी मी खूप प्रगत आणि उन्नत आहे अशा पद्धतीने स्वतःला समजत असतात. आता आपण पाहूया श्लोक संख्या 11 आणि 12. तर आसुरी वृत्ती आणि त्या आसक्त कृतींचं स्पष्टीकरण या ठिकाणी करण्यात आलंय. तर आसुरी वृत्ती, इंद्रिय सुख हाच मानव जातीचा सर्वात मोठा आवश्यक घटक आहे, किंवा हीच मानवाची सर्वात मोठी गरज आहे असं ते ठामपणे समजतात. आणि याचा परिणाम काय होतो, तर असंख्य चिंता आणि अस्वस्थता, हजारो इच्छा आणि वासनांमध्ये अडकलेले आणि इंद्रिय सुखांसाठी बेकायदेशीर मार्ग वापरून धन प्राप्त करतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाहूया की इंद्रिय सुख हाच जीवनाचा अंतिम उद्देश ते मानतात. मृत्यूनंतर काही अस्तित्वात नाही, कर्माच्या परिणामांवर आमचा विश्वास नाही, अशा पद्धतीने त्यांची विचारसरणी असते. जीवन योजनांचे अंत होत नाहीत. मृत्यूशय्येवर असलेला असा असुरी मनुष्य देखील डॉक्टरला सांगतो की तुम्हाला किती पैसे पाहिजेत, हे पैसे घ्या आणि माझं आयुष्य अजून 4-5 वर्षांनी वाढवा. तर अशा लोकांनी अनेक पापकृत्य केली तरीही त्यांचा परमात्मा साक्षी आहे याची त्यांना कल्पनाच नसते. आणि इंद्रिय सुखासाठी बेकायदेशीर मार्गाने पैसा मिळवणे, अज्ञान
आणि शास्त्रांवर असलेल्या अविश्वासामुळे हम करे सो कायदा, मी जे काय करीन ते करण्यासाठी मी मोकळा आहे, आणि पण त्याचबरोबर प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे आणि तो साक्षी आहे आणि तो सगळ्यांची साक्ष ठेवत आहे आणि त्याचा अकाउंट ठेवलेला आहे याची त्यांना माहिती नसते, आणि माहीत असली तरी त्या माहितीकडे ते दुर्लक्ष करतात. आता आपण पाहूया 12 आणि 13 या श्लोकांमध्ये काय लिंक आहे. तर 13 ते 15 मध्ये आसुरी लोकांचे विचार स्पष्ट होतात आणि बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांचा ते उपयोग करतात. आता 13 ते 15 या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, आसुरी मनोवृत्तीचं वर्णन. मी नियंत्रक आहे, मी भोगकर्ता आहे, आत्मा आणि देह यांचं खोटं एकत्व आहे, मी परिपूर्ण आहे, मी शक्तिशाली आहे, सर्व काही माझ्यामुळे होत आहे, माझ्याकडे जे काही आहे ते भविष्यात वाढणार आहे, माझे सगळे शत्रू पराजित झालेले आहेत आणि मी सुखी आहे. तर आसुरी व्यक्तींना वाटतं की त्यांनी सर्व काही साध्य केलंय, पण 16व्या श्लोकामध्ये त्यांचं खरं यश काय आहे हे कळतं. तर आसुरी कर्मांचे परिणाम काय होतात त्यांच्यावर. असंख्य चिंतांमध्ये ते गुंतलेले असतात, मोहाच्या जाळ्यामध्ये घट्ट अडकलेले असतात, इंद्रिय सुखाशी अत्यंत घट्ट आसक्ती असते आणि त्या कारणांमुळे ते नरकात पडतात. तर मोहजाल म्हणजे काय, 16व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे नेटवर्क ऑफ इल्युजन, शेकडो हजारो इच्छांचं आणि मोहाचं जाळं. मोहजाल म्हणजे काय, तर मासेमार लोक जे असतात ते समुद्रामध्ये नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी जाळं टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये एकदा जेव्हा तो मासा अडकतो तेव्हा त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तो त्यातनं बाहेर सुटू शकत नाही. तर आसुरी लोक कशा पद्धतीने मोहजालात अडकतात, तर भोगाच्या इच्छेला त्यांच्या मर्यादा नसते, कायम संपत्ती वाढवण्याची योजना करत असतात, मिळवलेलं यश हे कर्मामुळे नाही तर माझ्या प्रयत्नांनी मला मिळालंय अशी त्यांची ठाम समजूत असते, आणि जो आपला स्पर्धक आहे तो आपला शत्रू आहे असे ते समजत असतात. स्वतःचाच एक यज्ञमार्ग निर्माण करतात. उदाहरणार्थ रावणाने काय केलं, तर स्वर्गात जाण्यासाठी, पृथ्वी लोकापासून स्वर्गात जाण्यासाठी शिडी निर्माण करण्याचा संकल्प घातला. म्हणजे काय, कर्मानी नाही तर आपल्या प्रयत्नाने आपण स्वर्गात जाऊ शकतो. आधुनिक वैज्ञानिकांचा यंत्राद्वारे उच्च लोकांमध्ये जाण्याचा हा प्रयत्न हा काहीसा रावणासारखाच प्रयत्न आहे. तर उच्च लोकात जाण्यासाठी एक मार्ग आहे, यांती देव व्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज यांती मध्या जिनोपिमा. उच्चतर लोकांमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला त्या त्या मार्गाचं अनुसरण फक्त केलं तर आपण त्या लोकात जाऊ शकतो. कोणती यांत्रिक गरज नाहीये, पैसे खर्च करण्याचीही गरज नाही, पण याची त्यांना कल्पना नसते. 17व्या श्लोकामध्ये आसुरी ढोंगी स्वभाव आणि अशा पद्धतीने ते लोकांना उपदेश करतात. ते आत्ममग्न पण उद्धट असतात आणि संपत्ती आणि खोट्या प्रतिष्ठेमुळे भ्रमित पण असतात. नियम न पाळता केवळ नावापुरते यज्ञ करतात, धार्मिक विधी करतात आणि ढोंगीपणा करतात, पण त्यांच्या ढोंगी धर्मकर्मांनी त्यांचं रक्षण कधीही होणार नसतं. तर नावापुरते धार्मिक विधी करतात, कोणतेही नियम किंवा शास्त्र स्वीकारत नाहीत, अविधीपूर्वकम शास्त्र नियम धुडकावून मनमानी पद्धतीने करतात. उद्धटपणा ही त्यांची संपत्ती ही खोट्या प्रतिष्ठेमुळे निर्माण होते. काही जण संन्यासाचा वेश पण घालतात पण शास्त्राच्या अटी पाळत नाहीत. काही जण स्वतःला धार्मिक सुधारक किंवा अवतार अशा पद्धतीने म्हणवून घेतात. मुख्य म्हणजे भगवान कृष्णांवर त्यांचा अविश्वास असतो आणि ते स्वतः लोकांना काहीतरी आसुरी उपदेश करत असतात. कोणताही मार्ग योग्य मार्ग आहे, प्रत्येकाने आपापला मार्ग बनवला तरी काही हरकत नाही, मी स्वतःचा देव स्वतः निर्माण करीन. काही जण म्हणतात ईश्वर मरण पावलाय, काही जण म्हणतात ईश्वराला रिटायर करण्याची आवश्यकता आहे, काही जण म्हणतात तुम्हीच ईश्वर आहात, काही जण म्हणतात मीच ईश्वर आहे. तर अशा पद्धतीने
त्यांचे स्वतःचे आसुरी उपदेश असतात. त्यानंतर आपण पाहू 18वा श्लोक. तर 18व्या श्लोकामध्ये आसुरी ढोंगी वृत्तीचं विश्लेषण. ईश्वर, साधुजन, शास्त्र याच्यावर त्यांचा मत्सर असतो. अहंकार, शक्ती, अभिमान आणि वासना व क्रोध यामुळे ते भ्रमित झालेले असतात. श्री भगवंत जे सर्वांच्या अंतःकरणात आहेत त्यांच्यावरही ते मत्सर करतात, धार्मिक तत्वांचा अपमान करतात आणि धार्मिकतेवर टीका पण करतात. तर ही मत्सराची कारणं काय आहेत? तर भौतिक संपत्ती, खोटा अभिमान, संपत्ती आणि शक्तीचा संचय यामुळे त्यांचा मत्सर वाढलेला असतो. अज्ञान, त्यांना माहीतच नसतं की हे आत्ताचं जे जीवन आहे हे पुढील जन्माची तयारी आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे जसं पाहिजे तसं वागत असतात. आता या मत्सराचे परिणाम काय होतात? स्वतःवर आणि इतरांवरही त्याचा मत्सर असतो. त्यामुळे ते स्वतःचीही म्हणजे आत्मघातकी कृत्यांनी स्वतःची हिंसा करतात आणि इतरांचीही हिंसा करतात. अच्छा, ईश्वरावर मत्सर आणि धर्माचा अपमान. शास्त्र आणि ईश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध खोटे युक्तिवाद तयार करतात आणि ते मांडतात आणि शास्त्राचे अधिकार नाकारतात. स्वतःला स्वतंत्र आणि सर्वात बलवान समजतात. माझी शक्ती, संपत्ती, बुद्धी एवढी कोणीही समन्वित करू शकत नाही असं ते समजतात. कोणी त्यांच्या इंद्रिय सुखाची वृत्ती थांबवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला नष्ट करण्याचा बेत ते आखत असतात. तर अशा पद्धतीने 18व्या श्लोकात आपण पाहिलं. आता आपण काय पाहूया की 18 आणि 19 या श्लोकांमध्ये काय लिंक आहे. तर हे दोन श्लोक श्रीकृष्ण काय करतात? आसुरी व्यक्तिमत्वाबद्दलचा संबंध स्पष्ट करतात. त्यांच्या कर्मानुसार त्यांना काय मिळतं? तर आसुरी लोकांचं भवितव्य काय 19व्या श्लोकात सांगितलंय. नेहमी भौतिक जगताच्या सागरात आसुरी योनींमध्येच जन्म घेत राहतात. आता याचा व्यावहारिक अर्थ आपण काय काढायचा? तसं काही अनपेक्षित नसतं. प्रत्येक जीवाला विशिष्ट शरीर मिळणं हे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतं. आता आसुरी लोक ईश्वराच्या सर्वोच्चतेला मान्यता देत नसले तरी त्यांचा पुढचा जन्म भगवान कृष्णाच्या इच्छेनुसारच ठरतो. श्रीमद भागवतमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यात असं सांगितलंय की कर्मणा दैव नेत्रेण अशा पद्धतीने व्यक्तीचा जन्म होतो. अज्ञानामुळे त्यांना वाटतं की सारं काही योगायोगाने घडत आहे, पण खरं तर सर्व काही कृष्णाच्या नियोजनानुसार घडत असतं. आता आसुरी लोकांचं भवितव्य काय? ते सतत आसुरी योनीमध्ये जन्म घेतात. जंगली शिकाऱ्यांचे अनेक प्रकार आपण पाहतो प्राण्यांमध्ये. ते नेहमी मत्सराने भरलेले असतात आणि मनुष्य जन्मात असले तर त्या जन्मातले सर्वात अधम श्रेणीतले असतात. आता आपण पाहूया श्लोक संख्या 20. आसुरी लोक नरकात घसरत जातात कारण सतत आसुरी योनीत जन्म घेतल्यामुळे ते कृष्णाला कधीही प्राप्त होऊ शकत नाहीत आणि हळूहळू हळूहळू ते अत्यंत अधम स्वरूपाच्या अस्तित्वामध्ये परकोलेट होत होत म्हणजे झिरपत 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 सर्वात निम्न स्तरावर पोहोचतात. त्याच्यात या श्लोकामध्ये भगवान कृष्ण काय सांगतात? असे लोक कधीच मला प्राप्त होत नाहीत. याचा अर्थ काय? तर जन्मजन्मांतर ते आसुरी योनीमध्ये जन्म घेत राहतात आणि त्यांचं पुढे पुढे अधपतन होत राहतं आणि शेवटी त्यांना मांजर, कुत्रा, डुक्कर यांच्यासारखी शरीरं मिळतात. त्यांना ईश्वर कृपेची संधी कधीही मिळत नाही. आता भगवंत करुणामय असताना अशी आशा कशी ठेवायची? भगवान कृष्ण सर्वांवर करुणा दाखवतात. भगवान कोणावरही द्वेष ठेवत नाही. तर त्यांची करुणेची आणखीन एक रूपरेषा अशी आहे की आसुरी लोकांना अधम योनीमध्ये ठेवणं हे त्यांच्या करुणेचाच एक भाग आहे. आता करुणेची विविध रूप काय? काही वेळा भगवान श्रीकृष्ण स्वतः असुरांचा संहार करतात. अशा असुरांना मोक्ष मिळतो. उदाहरणार्थ रावण, कंस, हिरण्यकश्यपू इत्यादी. पण काही वेळा ईश्वर किंवा कृष्ण या जीवांच्या विस्मृतीच्या इच्छेप्रमाणे त्याने योग्य स्थान देतात. उदाहरण काय? तर जीवात्मा जेव्हा कृष्णाला विसरू इच्छितो तेव्हा भगवान कृष्ण त्याला विस्मृती देतात. आता आपण पाहूया की टॉपिक 3 म्हणजेच 21 ते 24
सर्वोच्च धामाकडे कसं जायचं, दैवी गुण अंगीकार करणं आणि आसुरी गुणांचा त्याग करणं, यांनी आपण मोक्षासाठी पात्र होऊ शकतो. आता या टॉपिकचा व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं असू शकतं की बंधनाच्या स्थितीतनं मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर शास्त्राच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, भौतिक गुणांच्या प्रेरणा घेतल्या नाही पाहिजे. आता आपण पाहू की टॉपिक 2 आणि टॉपिक 3 यांच्यामध्ये काय लिंक आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण ते काय सांगतात की अर्जुन विचारतो, हे ऐकून लोक म्हणतील की आसुरी गुण सोडायला हवी, पण त्यासाठी करायचं काय. तर भगवान श्रीकृष्ण लगेच त्याचं उत्तर देतात. तर ते सांगतात की आसुरी जीवन स्वीकारून अधःपतन करायचं की आसुरी जीवनाला नकार द्यायचा आणि भगवंतांचं धाम गाठायचं, हा चॉईस प्रत्येकाकडे. आता आपण पाहू की 21 आणि 22 श्लोक, तर यामध्ये नरकाच्या 3 दरवाजांचं वर्णन करण्यात आलं. एखादा व्यक्ती आसुरी कसा बनतो आणि नरकात कसा जातो. 3 नरकाची द्वार, काम म्हणजे वासना, क्रोध म्हणजे राग आणि लोभ म्हणजे हावरटपणा, हाव. तर यांचा त्याग का केला पाहिजे, तर ही द्वार जी आहेत, हे 3 दरवाजे आत्म्याला अधोगतीकडे नेतात. हे गुण नियंत्रणात घेतल्याने व्यक्ती काय होते, तर आसुरी प्रवृत्तीतून मुक्त होते आणि सुख प्राप्त करते. ज्यांनी ही 3 द्वार टाळली आहेत ते स्वतः चिंतनशील कृती करतात आणि मोक्ष प्राप्त करतात. आता 3 नरकाची द्वार आहेत, हे श्लोक संख्या 21 मध्ये सांगितलेलं आहे आणि नरकाचा राजमार्ग सुद्धा वर्णन करण्यात आलेला आहे. तर आता 21 आणि 22 या श्लोकामध्ये काय सांगितलंय, तर दैवी जीवनाचा प्रारंभ कसा काय. आसुरी जीवनाची सुरुवात काम, क्रोध आणि लोभ या माध्यमातून होते. या द्वारांपासून धोका काय आहे, ही 3 द्वार आत्म्याचं इतकं तीव्र प्रकारे नुकसान करतात की पुन्हा त्याला मानवी जीवन मिळणं अशक्य होऊन जातं. म्हणून ही द्वार जी आहेत ही आत्म्याच्या अधोगतीला कारणीभूत होतात. आता संपूर्ण वैदिक प्रणाली जी आहे, सिस्टीम जी आहे, त्याचा मूळ हेतू काय आहे, तर वैदिक जीवनशैली म्हणजे वासना आणि क्रोध यांचा त्याग. जितका त्याग जास्त तितकं शुद्धीकरण जास्त, आणि त्यानंतर व्यक्ती शास्त्राचं नियम पालन करू शकते, आध्यात्मिक उन्नतीकडे जाऊ शकते आणि त्यामुळे व्यक्ती कृष्ण भावनामृताच्या स्तरावर येते. आता हे वैदिक तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं अंमलात आणलं जातं, तर त्याच्यासाठी एक मार्ग दिलेला आहे भगवंतांनी, वर्णाश्रम धर्म. प्रत्येक वर्ण आणि प्रत्येक आश्रमाचे नियम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आणि यातनं काय फायदा होतो, तर मोक्ष किंवा आत्मसाक्षात्कार हा सहजपणे साध्य होतो. आता श्लोक 22 आणि श्लोक 23 याच्यामध्ये काय लिंक आहे, तर भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की या आसुरी प्रवृत्तीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला शास्त्राच्या आज्ञानुसार वागावं लागेल. आपल्या मनाचे हट्ट किंवा सेंटिमेंटल होऊन किंवा भावनावश होऊन वर्तन केलेलं चालणार नाही. आता 23 आणि 24 याच्यामध्ये काय विषय आहे, तर या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात शास्त्राचं महत्व जे आहे त्याच्यामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत ते अंडरलाईन केलेले आहे. तर शास्त्राचं पालन करण्याची आवश्यकता काय आहे किंवा का आहे, तर आसुरी गुणांवर नियंत्रण ठेवण्याकरता साधनेच्या टप्प्यावरून हळूहळू आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आपल्याला याची आवश्यकता आहे. आणि जर शास्त्र पाळलं नाही तर काय होईल, जर कोणी शास्त्र धुडकावून स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल तर त्याला परिपूर्णता, सुख आणि परमधाम या तिघांचीही प्राप्ती होत नाही. तर शास्त्रविधी म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की शास्त्रांनी दाखवलेली दिशा, विविध वर्ण आणि आश्रमांसाठी शास्त्रांनी वेगवेगळे नियम दिले, या नियमांचं पालन सर्वांनी करणं अपेक्षित आहे. शास्त्रीय नियमांचा उद्देश काय आहे, तर हे नियम हळूहळू भक्तीच्या परिपूर्ण अवस्थेकडे नेण्यासाठी असतात. ज्ञान प्रत्यक्षात आणणे म्हणजे अप्लाइंग द नॉलेज. जर कोणी सर्व काही फक्त सैद्धांतिकरित्या जाणत असेल पण प्रत्यक्षात आचरण करत नसेल तर तो मनुष्यांमध्ये सर्वात अधम समजला जातो. तर आपण पाहू की भगवंतांचं तत्व जाणणं
म्हणजे काय, तर नियम पाळूनही जर भगवंतांचं ज्ञान प्राप्त केलं नाही तर ते ज्ञान अपूर्ण ठरतं. आणि तिसरा मुद्दा आहे सेवा करणे, सर्व द लॉर्ड. जर कोणी भगवान कृष्णांच्या अस्तित्वाला मान्यता देतोय पण त्यांच्या सेवेत गुंतत नाहीये तर त्याचे प्रयत्न अपूर्ण आणि निष्फळ ठरतात. आता आपण पाहू काम करता म्हणजे काय. तर याचा अर्थ असा आहे की मनमानीपणे वागणारा, जो शास्त्रांचं उल्लंघन करतो आणि जो वासनेच्या अधीन होऊन जीवन जगतो, त्याला काम करता असं म्हटलं जातं. आता या मनमानी कृत्यांचं फळ काय मिळतं, तर भगवंतांच्या दृष्टीने असे लोक निंदनीय आहेत. त्यामुळे त्यांना मनुष्य जीवनाचा जो अपेक्षित परिपूर्णतेचा टप्पा जो आहे तो त्यांना गाठता येत नाही. आणि मानव जीवनातल्या नियमांचं महत्व काय आहे, तर नियम आणि शास्त्रीय आचार हे आपलं जीवन शुद्ध करण्यासाठी आपल्याला सहाय्य करतात आणि यातनं खरं सुख आणि आत्मसाक्षात्कार साध्य होतो. आता ह्याच्यात आपण पाहूया की काय सेंट्रल पॉइंट आहे, की वैदिक ज्ञानाची सर्वोच्च परिपूर्णता 24व्या श्लोकात काय सांगितलंय, की भक्तीमध्ये मन लावलं पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभूंनी दिलेली सर्वात सोपी पद्धत आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप करा, वैष्णवांच्या सेवेत सहभागी व्हा आणि भगवंतांच्या प्रसादाचं सेवन करा. तर या भक्ती प्रक्रियेमुळे साधक कोणत्या स्थितीत पोचतो, तर अशा व्यक्तीला मानलं जातं की त्यांनी जे सर्व वैदिक साहित्याचं अध्ययन केलंय ना आणि त्यांनी योग्य तो निष्कर्ष गाठलेला आहे. पण जे भगवंतांच्या सेवेत नाहीत त्यांनी शुद्ध कसं काय व्हायचं, तर त्यांनी त्याची कर्तव्य जी आहेत ही वैदिक आज्ञेनुसार ठरवली पाहिजेत. काय करायचं आणि काय नाही करायचं, म्हणजे डूज आणि डोंट्स यांचं कटाक्षाने पालन केलं पाहिजे. शास्त्रांच्या पालनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद घातला नाही पाहिजे आणि त्याच्यात कोणतेही बदल केले नाही पाहिजे. जसे आहे तसे मुकाट्याने त्यांनी फक्त त्याचं पालन केलं पाहिजे, तर त्याला सर्वोच्च फायदा होणार आहे. आता वैदिक शास्त्रांचा दर्जा हा अनक्वेश्चनेबल का आहे, यांना कोणी प्रश्न का नाही विचारू शकत. कारण वैदिक शास्त्रांचा जो स्टेटस आहे तो सर्व शारीरिक दोषांपासून मुक्त आहे. म्हणजे भ्रम, प्रमाद, इंद्रिय बाधा आणि कपट या चारही गोष्टी त्याच्यात नाहीये. म्हणून सर्व संत, आचार्य, महान आत्मे हे भगवंतांनी किंवा वेदांनी दिलेले नियम न बदलता जशा त्या पद्धतीने जसे आहेत तसेच स्वीकारतात. आता भगवंतांच्या कृष्णाच्या तत्वज्ञानाप्रती दुर्लक्ष हा मानव जीवनातला सर्वात मोठा अपमान आहे. मानव समाजाच्या अधोगतीचं मुख्य कारण हे आहे की भगवंतांनी दिलेली फिलॉसॉफी मानायची नाही आणि त्यामुळे माया आणि दुःख यांचं मूळ कारणही हेच आहे. आपण पाहू की शास्त्राचे नियम पाळणे हे पूर्णतेसाठी अनिवार्य का आहे. कारण निर्गुणवादी आणि सगुणवादी दोघे वैदिक तत्वानुसार जगतात, पण त्यातला भाग्यवान तोच असतो जो शास्त्रांचा तात्पर्य योग्य रीतीने समजतो आणि त्या पद्धतीने जीवनात अप्लाय करतो. आता मानव समाजातले काही दोष जे आसुरी जीवन घडवतात, कुठले, रजोगुण आणि तमोगुणात अडकलेले जे लोक आहेत हे शास्त्र, संत आणि भगवंत यांचा उपहास करतात. भक्तीच्या महिमेबद्दल ऐकूनही त्यांचं मन भक्तिमय क्रियांकडे आकर्षित होत नाही. ते स्वतःच्या उन्नतीचा स्वतःचाच एक मार्ग, स्वतःचेच देव आणि स्वतःचेच तत्वज्ञान बनवतात आणि शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करतात. आता उन्नती कशी करावी आणि का करावी, किमान सत्वगुणात तरी आपल्याला यावं लागेल, तेव्हाच भगवंतांबद्दलचं ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि योग्य आणि प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाने, प्रमाणित गुरुशिष्य परंपरेच्या मार्फतच आत्मसाक्षात्काराच्या पुढच्या टप्प्यावर जाता येतं. तर हा अंतिम निर्णायक संदेश असा आहे की शास्त्राच्या आधारे जीवन जगणं हीच खरी प्रगती किंवा प्रोग्रेस आहे किंवा उन्नती आहे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी हा 16वा
अध्याय पूर्ण होतो. तर ग्रंथराज भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय.